5 मिनिटाचं भांडण नवऱ्याला किती महागात पडू शकतं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. सो माझं आणि अमोलचं भांडण झाल्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की चला आता धृतीला मस्तपैकी बाहेरून राऊंड मारून आणूयात. आणि मी आणि धृती आम्ही दोघीजण खूपच चालाक आहोत. आम्ही असा रस्ता निवडला जिथे बाबाचा खिसा थोडासा रिकामा झाला पाहिजे. सो मी आणि धृतीने आम्ही प्लॅन केला की आता आपण पकडापकडीचा गेम खेळूयात. आणि पकडापकडीचा गेम खेळता खेळता आम्ही बरोबर अमोलला त्याच अड्ड्यावरती आणलं जिथं आम्ही अमोलचा खिसा रिकामा करणार होतो. आणि हे अमोलला कळून चुकलं होतं. जसंही धृतीने ॲक्च्युली ओथेन बघितलं, ती लिटरली ओथेनमध्ये इतकी जोरात पळत गेली आहे, तिला असं वाटतं जसं हे तिचं दुसरं घरच आहे. आणि का ना वाटावं, कारण की आम्ही 2 दिवसाला इथे असतो. ती एवढ्या जोरात पळत पळत जाऊन डायरेक्ट दुसऱ्या सेक्शनमध्ये घुसली होती आणि अमोल तिच्या मागे पळत गेला होता. त्यानंतर इथे खजूरचे बिस्किट भेटत होते, जे की आम्ही तिला ट्राय केले. त्यानंतर तिला गाडीमध्ये बसून मस्तपैकी तिला फिरवायला चालू केलं आणि तिला रस्त्यामध्ये जे कोणी दिसत होतं ती त्याला टाटा टाटा करत चालली होती. त्यानंतर मी आणि धृतीने अमोलला साईडला सोडलं आणि त्यानंतर आम्ही दोघीजणी अशा गोष्टी शोधायला लागलो जिथे बाबाचा खिसा थोडासा रिकामा होऊन जाईल. इथे शॉपिंग झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये पण गेलो, तिथे पण थोडीशी ज्वेलरीची शॉपिंग केली आणि अशा पद्धतीने आम्ही अमोलला 650 रुपयाचा फटका बसवला. 5 मिनिटाचं भांडण अमोलला 650 रुपयाचं पडलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.